वा झणझणीत काळा रस्सा गावाकडे बनतो तसा हा काळा रस्सा आपण आज बनवलेला आहे। हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला असा रस्सा खायला भेटणार नाही, असा छान आज काळा रस्सा आपण बनवलेला आहे। तर त्यासाठी इथं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर व्यवस्थित अशी तेल टाकून भाजून घ्यायचं। वाटण थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण इथं चिकन धुवून घेऊया। तर इथे मी 1 किलो चिकन मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चिकनला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी कुकरमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे। आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चिकनच्या भाजीला जास्ती प्रमाणामध्ये हळद वापरायची आहे। तुम्ही ही ट्रिक एकदा वापरून पहा, तुमची भाजी खूप टेस्टी होते। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। 5 मिनिटं असं झाकण ठेवायचं आणि वाफेवर ते थोडे शिजल्यानंतर आपल्याला गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, यापेक्षा जास्त होऊ द्यायच्या नाही, नाहीतर चिकन जास्त शिजते आणि तुकडे होतात। आता चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इथे याचं वाटण बनवून घेऊया। तर मिक्सरमध्ये मी पाणी टाकून थोडं करून वाटण इथे करून घेतलेलं आहे। आता उरलेलं वाटण पण मी सेम पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। तर आपलं आता वाटण रेडी आहे। आता आपण एकाला पातेलं घेतले आणि आता आपण फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी मी बारीक चिरलेला एक छोटा कांदा घेतलेला आहे। त्यामध्ये अद्रक व लसूणची पेस्ट टाकायची, 1 मिनिट चांगली परतून घ्यायची। आणि आता फोडणीमध्ये पण आपण हळद जास्त टाकणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया आपलं वाटण आणि आता आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटे। त्यानंतर आपण यात मसाले टाकूया। हा घरी बनवलेला मसाला मी टाकलेला आहे। त्यानंतर थोडी मिरची पावडर, नंतर मी विकतचा थोडा मसाला टाकलेला आहे, धना पावडर टाकलेली आहे। आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। तर आपला मसाला तयार झालेला आहे। आता एक खूप महत्त्वाची ट्रिक आपल्याला करायची आहे। तर आपलं इथं चिकन शिजलेलं आहे। चिकन शिजलेलं हे पाणी आहे ते आपल्याला 3-4 चमचे असे टाकून 3-4 वेळेस आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून चांगला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आता उरलेलं सर्व पाणी आणि चिकन आता ह्यामध्ये आपण ओतून देऊया। आणि पहा आता भाजीला कशी तरी येते। आणि आता आपण गरजेप्रमाणे यामध्ये पाणी पण टाकणार आहोत। तुम्हाला किती घट्ट आणि पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं। आणि याला आपल्याला छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर पहा आता उकळी आल्यानंतर आपलं चिकनला कशी तरी आलेली आहे आणि किती भन्नाट दिसत आहे। त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपला चिकन रस्सा आता रेडी आहे।